कालपासून जे अकांड तांडव करतायत ते पालकमंत्री अकांड तांडव पोलिसांचा विरोध करतायत. आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत होतं. 5-5 पोलीस गाड्या मागं पुढे घेऊन पोलिसांचे हॅरेसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कुणी? हे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. जे मी एसपीशी बोलताना सुद्धा गडगडे असल्यासारखे एसपीला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला. काल तुम्ही जिल्हा परिषदेतले सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आणि त्या स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा भडीमार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशा बोल इथं आलाय, हे कोण बोललं काल? आणि हे तुम्हाला माहिती नाही? ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचा संकेत? आणि हे लोकशाहीचं कोण सांगतं लोकशाहीच्या गप्पा मारतं काल? ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307चे गुन्हे दाखल आहेत त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि आपण काल एवढं सगळं सांगत होते की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केलाय. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं?